2019ला मी त्यावेळेस काम नव्हतं या फ्रस्ट्रेशन मध्येच होतो आणि जगत होतो. आणि 2019ला जानेवारीमध्ये साधारणतः 13 जानेवारीला सकाळी पहाटे मला एक फोन आला. तो फोन होता पोलिसांकडून. तुम्ही कोण बोलताय? मी मंदार शिंदे बोलतोय. तो फोन माझ्या मुलाचा होता. मग मी विचारलं माझा मुलगा क्रिश कुठे? आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला. मी एकच प्रश्न विचारला, जिवंत आहे की गेलाय? प्रत्येक वेळेला जाऊन विचारलं की नो नो ही इज इन ट्रोमा, काय नाही. आणि डॉक्टर म्हणाले की मी गेलो, आप आप फादर इज के? कारण माझा मुलगा असा ह्यूज बलाढ्य, बॉडी बिडी असा, आणि मी असा शिडशिडीत, मी कुठल्याही अँगलने त्याचा बाप वाटत नव्हतो. तर मी म्हटलं हो. क्या लेके आई? ये क्या है? ये बचने वाला नाही. तर त्यांनी विचारलं काय करायचं, की व्हेंटिलेटर बंद करायचं. आणि मी आणि माझ्या बायकोनी न एकामेकांकडे बघता डायरेक्ट नाही, जर तो तिथून इथपर्यंत जिवंत आलेला आहे म्हणजे त्याच्या आयुष्यात जगणं लिहिलेलं आहे आणि आम्ही फाईट करायला जातो. ते डॉक्टरना विचारलं की एक्झॅक्टली काय झालंय. त्यांनी मला सांगितलं डिफ्युजनल ॲक्झिलर इंजरी ग्रेड 3. म्हणजे उभ्या आयुष्यात मी हा शब्द ऐकलाच नव्हता. मी त्यांना विचारलं काय म्हणजे काय? ते म्हणजे मेंदूच्या सगळ्या वायरी तुटल्या आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुटले. मग पुढे काय होईल? ते म्हणाले कोमातनं बाहेर येईल, पण कदाचित 50% आहे, तो बेड रिडन राहील आयुष्यभर, व्हेजिटेबल म्हणून राहील. इम्पॉसिबल होते सगळं. मला आठवतंय मी तिच्यासमोर कायम हॉस्पिटलमध्ये असायचं, नाही एवढा आहे नो टेन्शन. ती रडत होती, मी नव्हतो रडत. मग मला खूप अनावर झाल्यानंतर मग मी त्या बस स्टॉपवर जायचो. नानावटीच्या बाहेर एक बस स्टॉप आहे, तिकडे बसायचो रात्री आणि रडायचो. कारण मी आत रडू शकत नव्हतो. कारण मी संपलो असतो तर ती संपली असती, पण त्याचा जीव वाचला. आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही कोमातून तो 14व्या दिवशी बाहेर आला. 27 दिवस आम्ही त्याला नानावटीमध्येच ठेवलं होतं. नानावटीमध्ये नंतर आम्हाला सांगण्यात आलं की त्याला कळलं की आता काय यांचा पैशाचा फ्लो नाहीये, तर त्यांनी घरी न्यावं. आणि ते सगळे सहन करत करत 7 वर्षाचा कालावधी गेला आणि तो उभा राहिला. म्हणजे अजूनही तो 100% उभा नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे अंडर वन रूफ काहीच नाही. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी दालनं आहेत. हे आता माझ्यासारख्याला शक्य नाही. पण मी हारलो नाही. मी त्याचा व्यायाम घरी घ्यायला लागलो, त्याचा फिजिओ घ्यायला लागलो, त्याला इन्स्पायर करत राहिलो. प्रत्येक गोष्टीत मी त्याला त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र म्हणून उभा राहिलो. आणि आज स्वामींची कृपा आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे की त्याने आज तो इतका तरी उभा आहे की तो 90% बरा झाला. आता 10% बाकी आहे. त्यासाठी काही गोष्टी अजून आम्हाला लागणार आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या होत नसतील तर आम्ही ते हळूहळू करू.